मी निघते. मानसी थांब. चल ये. नानू मामा, हिचं आडनाव देशपांडे हे विसरून जा. म्हणजे मानसी देशपांडे नाही, फक्त मानसी आपल्या घरी आली आणि मी तिला घेऊन आलो. का ते समजू शकेल? हिच्या बहिणीनं एवढा त्रास दिला तरी? तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे नानू मामा. त्रास तिच्या बहिणीने दिलाय, तिने नाही. अरे म्हणून काय झालं? शेवटी एकच कुटुंब ना. मानसी मोनिकाची बहीण म्हणून इथे आलेली नाहीये. ती माझी कलीग आहे, मैत्रीण आहे. तरी सुद्धा ती इथे येता कामा नाहीये. का? आता काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या कुटुंबाचं त्यांच्या प्रत्येकाशी नातं होतं ना. होतं, आता नाहीये. आणि जे होतं ते जपायची गरजही नाहीये. असं नाही होत नानू मामा, नाही होत. तुम्ही आईला विचार, एक मिनिट तरी ईशाची आठवण तिच्या मनातून जाते का? अहो, बाबा मानसीला मुलगी मानतात. तिचं लग्न व्यवस्थित व्हावं, व्यवस्थित पार पडावं म्हणून किती काळजी आहे त्यांना, तुम्हाला माहिती आहे का? आजी, मधु काका, मोहन काका, गीता काकी, ह्या सगळ्यांना देशपांडे आजी आजोबांविषयी आणि मानसी विषयी खूप काही वाटतं. ते सगळं असं एका रात्रीत काहीतरी ठरवून थांबवता येईल का? अरे ते थांबायला हवं, हेच तर मी म्हणतोय ना. नानू मामा, असं नाही होऊ शकत. ह्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा मानसीचा लळा लागलाय. त्यांना ईशाची आठवण व्याकुळ करून जाते. आता हे प्रेम नाहीये का? हे सगळं कसं विसरायचं? बारशाच्या रात्री मानसी आपल्या सगळ्यांना जेवणाचा डबा घेऊन आली. तुम्ही तिला घरात सुद्धा घेतलं नाही. पण तो सगळा राग विसरून, आपला अपमान विसरून ती आज आली आहे इथे. का? आपल्या कुटुंबाबद्दल तिला आजही वाटतं, तिला खूप प्रेम आहे. आपल्या घरातल्या प्रत्येकाशी तिचं नातं आहे. हे सगळं विसरून जायचं? नानू मामा, मी खरंच सांगते, मला खरंच सगळ्यांची आठवण येत होती. सगळ्यांना भेटावं असं वाटत होतं. म्हणून मी आले. मानसी, नको रडूस. मॅम, या फाईल सरांना द्यायच्यात. ओके. मॅम, आम्हाला आवडले हं ते. कोण? सलील पंडित. तुमची जोडी खरंच खूप छान दिसेल आणि सगळ्या स्टाफचंही हेच मत आहे. हं मॅम, तुम्ही लाजताय का? नाही ग, हेडी आहेस का? आलेच मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहेस तू? मी ठीक आहे. घरी सगळे ठीक आहेत? हा, ठीक आहे. म्हणजे आहे, चाललंय. तुला माहितच आहे, ईशावरनं सगळेच अपसेट आहेत. मला हे कळत नाही की ईशाने कोणाचं काय वाईट केलंय, तिचा काय दोष आहे यात? तिचं काही नाही रे, पण एकूण परिस्थिती तशी आहे ना, आणि त्यात तुझा डिसिजन. हो, त्याला तर कडाडून विरोध आहे सगळ्यांचा. हे बघ, मला कळतंय की तुला ईशाला एक चांगलं आयुष्य द्यायचंय, आधार द्यायचाय तिला. तुझ्या या एका निर्णयामुळे किती जण तुझ्या विरोधात गेलेत. मग एक मिनिट, तुला काय म्हणायचंय? डोंट टेल मी
तूही मला त्यांचं ऐकायला सांगणार आहेस मानसी? बोल ना, हेच सांगायचंय का तुला? विक्रांत, बरं ठीक आहे, चल ऐकलं मी तुम्हा सगळ्यांचं. नाही सांभाळत मी ईशाला. तुमच्या घरी तिचं काय होणार आहे? तुझी ताई तर अजिबात इंटरेस्ट दाखवत नाहीये तिच्यात. आणि आजी आजोबा ते कसं आणि किती दिवस सांभाळणार आहेत? हे बघ, मला मान्य आहे तू सांभाळू शकतेस आणि सांभाळशील, पण तुझं लग्न झाल्यावर काय? मग काय मार्ग आहे तिच्यासमोर? अनाथ आश्रम? ही जागा खरंच अस्तित्वात आहे का नाही? फोन का नाही उचलते कोणी? परत एकदा ट्राय करते. प्लीज उचला. हॅलो हॅलो, हाय. संगोपन अनाथालय का? हो हो, ॲक्च्युली मला जरा तुम्हाला भेटायला यायचं होतं. हो हो हो, माझं नाव काय आहे, मी काय करते, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला भेटून देऊ शकते. पण एक साधारण आयडिया देते तुम्हाला काय आहे ते. एक बाळ आहे, अनाथ आहे बाळ. जरा सॅड स्टोरी आहे. सो तिला तुमच्या अनाथालयात कसं काय दाखल करता येईल ह्याची मला जरा चौकशी करायची होती. मला साधारण तुमचे नियम काय आहेत, तुमची प्रोसिजर्स काय आहेत हे जाणून घ्यायचं होतं. सो त्याच्यासाठीच भेटायचं होतं. कधी भेटता येईल मला? ओके, हो हो, ॲब्सल्युटली. संडे इज नॉट अ प्रॉब्लेम. संडेला सुद्धा मी येऊ शकते. ओके 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 ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ये काका. तू इथे असशील माहिती नव्हतं मला. पण तुम्ही इथे याल हे मला माहित होतं, म्हणून मी इथे आलोय. काही बोलायचंय? खरं तर काका तुलाच बोलायचंय माझ्याशी, मला माहिती आहे. माझ्यापेक्षा जास्त तू मला ओळखतोस. मी जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, मला जेव्हा जेव्हा प्रश्न पडतात, तेव्हा तू स्वतःहून माझ्याशी बोलायला येतोस. खरंय, पण आज प्रश्न मला पडलाय. माहिती आहे मला. विक्रांत, तू खूप वेगळा विचार करतोयस आणि आम्ही खूप वेगळा विचार करतोय. म्हणजे ऑफकोर्स तुझ्या हिताचाच, पण तू मात्र इतरांचं हित बघत बसलायस. विक्रांत, आणि जिच्यासाठी तू हे सगळं करतोयस तिला त्या गोष्टीची किंमतही नाहीये. ते माहिती असूनही तू. तू मोनिका बद्दल बोलतीयस ना? हो, ती कशी वागतेय हे तुला माहितीये, आम्हा सगळ्यांना माहितीये. तिने तुझ्या चांगुलपणाचा, तुझ्या सेन्सिटिव्ह असण्याचा चक्क फायदा करून घेतलाय रे विक्रांत. खरंय, त्या दिवशी तुझ्याकडनं जे ऐकलं त्यानंतर आता मोनिकाबद्दल खरंच काही वाटेनासं झालंय. आणि ईशाबद्दल? मन विक्रांत, तिच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, काळजी आहेच, पण विक्रांत, या सगळ्यात ईशाचा काहीच दोष नाही. पण तिची आई आहे, ती सांभाळेल ना तिला. पुढे तिचं नशीब. पण तुझा काहीही संबंध नसताना तू या प्रकरणात पडू नये असं वाटतंय. ईशा, अगं आता झोप ना. तुझ्या मावशीशी मला गप्पा मारायच्या आहेत. आधीच तुझी मावशी मला वेळ देत नाही, ती बिझी असते. मग मी बोलणार कधी? त्यांना सांग आम्हालाही खेळायचंय मावशीशी. हो, ती सोडून गेल्यावर मग कोण भेटणार आम्हाला?